15 जानेवारी वाहतूक सुधार मोहीम, नागरिकांना सहकार्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन। धुळे जिल्ह्यात 1 ते 15 जानेवारी दरम्यान वाहतूक शाखा आणि सर्व पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत वाहतूक सुधार मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की रस्त्यांवरील अतिक्रमण, हातगाड्यांचे अडथळे तसेच अनियमित वाहन पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे। या मोहिमेचा उद्देश वाहतूक व्यवस्था नियमित व सुरळीत करणे हा आहे। नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि रस्त्यावरील अतिक्रमण टाळावे। वाहतूक सुधारण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन त्यांनी केले। त्यांनी धुळेकरांना आपल्या शहराच्या वाहतूक व्यवस्थेला पूर्ववत करण्यासाठी दक्ष राहण्याचे आवाहनही केले। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। धुळे जिल्ह्यामध्ये आपण 1 ते 15 जानेवारी वाहतूक शाखेत तसेच सर्व पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक वाहतुकीची मोठी मोहीम आपण हातात घेण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या नागरिकांना विनंती करत आहोत की कोणत्याही प्रमाणे अतिक्रमण असेल किंवा अवैधरित्या तुम्ही हातगाड्या लावत असतील किंवा जिथे पट्टा मारलेला त्याच्या पलीकडे वाहनं पार्क करण्यात येत असतील, अशा कोणत्याही कारवाई आपण करू नये। आपण वाहतूक नियमित आणि सुरळीत करण्याचा प्रयत्न हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। त्या अनुषंगाने नागरिकांनी देखील सहकार्य करावं आणि आपण आपलं धुळ्याचे जे ट्रॅफिक आहे ते परत पूर्ववत कसं करू शकू या अनुषंगाने सगळ्यांनी दक्षता घ्यावी।